टॅरिफ, अमेरिका इराण युद्ध, त्यातली होर्मुझची कोंडी यामुळे जगभरातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात आल्यात। त्यातच आता इराणनं समुद्रातून जाणाऱ्या इंटरनेट केबल्सवरही टॅक्स लावण्याचा विचार सुरू केलाय। त्यामुळे अनेक देश आता टेन्शनमध्ये आले आहेत। बघूयात इराणच्या समुद्रातून जाणाऱ्या या इंटरनेट केबल्स किती महत्त्वाच्या आहेत आणि त्यावर जर इराणने टॅक्स रूपी टोल लावला तर त्याचे भारतावर काय परिणाम होणार। जगभरातली इंटरनेट सेवा धोक्यात। इराणमुळे व्हॉट्सॲप, यूपीआय बंद होणार। इंटरनेट वापरणं आणखी महाग होणार। इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली। होर्मुझच्या कोंडीनं तेलाचे भाव आकाशाला भिडले आणि याचा परिणाम जगभरातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांवर झाला। यामुळे अनेक देशांचं अर्थकारण संकटात सापडलं। त्यातच आता जगाचं टेन्शन इराणनं आणखी वाढवलंय। इराणच्या खाडीतील समुद्रात जगभरातील महत्त्वाचे इंटरनेट केबल्स आहेत। जगातील इंटरनेट सेवा अबाधित ठेवण्यात या केबलची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। पण आता याच इंटरनेट केबलवर टोल लावण्याचा विचार इराणकडून सुरू आहे। एका रिपोर्टनुसार इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने सरकारकडे असं शुल्क लावण्याबाबत मागणी केली आहे। यामुळे अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत। इराणच्या खाडीतून बहुतांश इंटरनेट केबल जातात। 99% अधिक इंटरनेट ट्रॅफिक इथूनच चालतं। आशिया, युरोप आणि मिडल ईस्टला याच केबल जोडतात। याच केबलमधून बहुतांश डेटाची देवाणघेवाण होते। मेटा, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यासारख्या टेक कंपन्यांचा डेटा इथूनच जातो आणि इराण यावर आता शुल्क आकारण्याच्या विचारात आहे। केबलचं मेंटेनन्स, कंट्रोल इराणकडे द्यावं लागू शकतं। कंपन्यांचा ऑपरेशनल खर्च वाढून इंटरनेट यामुळे महाग होण्याची शक्यता आहे किंवा कंपन्यांना पर्यायी मार्गांचा विचार करावा लागू शकतो। भारतातली इंटरनेट सेवा सुद्धा या शुल्कामुळे प्रभावित होणार। व्हिडिओ कॉलपासून ते यूपीआय पेमेंट, एआय सर्व्हरवर देखील याचे परिणाम होणार। विमा, जहाज वाहतूक आणि ऊर्जा पुरवठ्यावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो। तेलाप्रमाणेच इंटरनेटचा जिओ पॉलिटिकल टूल म्हणून आता वापर होणार आहे। थोडक्यात हे ज्या केबल्स असतात त्या रक्तवाहिन्या असतात आणि त्याच्यामुळे सगळ्या जगांना आधुनिक युगामध्ये काम करण्याकरता त्यांचं महत्त्व अत्यंत असतो। आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ जसा एक चोक पॉईंट आहे तेलाकरता, तसाच स्ट्रेट ऑफ होर्मुझ, बार्बेल मंडप किंवा रेड सीसुद्धा हे चोक पॉईंट्स आहेत केबल करता, कारण अनेक केबल एका ठिकाणीच जातात। आता या केबल्सवरती जर मिलिटरी टार्गेट म्हणून लक्ष ठेवण्यात आलं तर जगाचं केवढं मोठं नुकसान होईल। तेलासोबतच इंटरनेट डेटा सुद्धा अतिशय आवश्यक झालाय। एखादी जरी केबल तुटल्यास अनेक देशांमधील संपर्क व्यवस्था बाधित होऊ शकते। इराणच्या समुद्रतळाशी अशा 500हून अधिक केबल्स आहेत। त्यामुळे इराणने जर इशारा म्हणून केबल सोबत काही केलं तर त्याचे भारतावरही मोठे दुष्परिणाम होतील। क्लाउड सेवा, एआय सेवा बंद पडू शकतील। लष्करी परिणाम जे आहेत त्याच्यावरती मोठा परिणाम होऊ शकतो। तर हे सगळे परिणाम तर होईलच, परंतु याचा परिणाम पुष्कळसा भारतावरती सुद्धा होऊ शकतो, कारण भारताची डिजिटल इकॉनॉमी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि मुंबई, चेन्नई, कोची ही सगळी सेंटर्स आहेत की जिथे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय केबल समुद्रातनं भारतातनं येतात। तर याच्यामुळे भारताचे ज्या आर्थिक डिजिटल व्यवस्था आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो। जे IT इंडस्ट्री आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो। जे देशाचे सुरक्षा नेटवर्क आहेत, खास तर आर्म फोर्सेस किंवा उपग्रह डेटा किंवा सायबर कमांड त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो। आता इराणने इंटरनेट केबलवर टॅक्स लावण्याचा विचार सुरू केलाय। याचा फटका प्रामुख्यानं आफ्रिका, पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियातील विकसनशील देशांनाच बसेल। आधीच हादरलेल्या आर्थिक बाजारपेठा यामुळे आणखी अस्थिर होतील। तसंच जागतिक पेमेंट नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहारांवर सुद्धा याचा परिणाम होईल। एकतर युद्धामुळे अनेक देशांचं आधीच कंबरडं मोडलंय, त्यात असा काही टॅक्स रूपी टोल इराणने लावला तर तो अनेक देशांसाठी दुष्काळात 13वा महिनाच ठरेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।